हॅलो एव्हरीवन. आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत प्रमोशनल टूल फॉर IMC. आता प्रमोशनल टूल्स काय आहेत IMCच्या, तर त्याच्यात आपण रेग्युलरली किंवा जनरली ॲडव्हर्टाइजमेंट आहे, मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर डिजिटल मीडियम्स आहेत, इंटरनेट आहे, तर ते कन्सिडर करतो. तर असे 10 टूल्स जे आहेत तर ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आता बेसिक फरक जो आहे तर तो लक्षात घेऊया, की पहिला पॉइंट जो आहे तर तो ॲडव्हर्टायझिंग आहे. तर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगमध्ये फरक काय? तर ॲडव्हर्टायझिंग काय आहे, की ॲड क्रिएट करतं, त्याच्यानंतर ती ॲड प्लेस करतं एखाद्या मीडियमवर आणि होप्स ठेवतं, की समवन कॉल्स किंवा समवन विल परचेस युअर प्रॉडक्ट. ठीक आहे. मार्केटिंग जर बघायला गेलं तर मार्केटिंग एका सायकलमध्ये असतं, की डेव्हलप स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर डेव्हलप टॅक्टिक्स, मार्केटिंग प्लॅन, इम्प्लिमेंटेशन, मेजरमेंट आणि रिफाईन. ठीक आहे. स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाते, तसा प्लॅन केला जातो, इम्प्लिमेंट केला जातो, मेजर केला जातो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पुन्हा चेंजेस करायचे असतील पुन्हा केले जातात. सायकल कंटिन्यू प्रोसेस होते. आता advertising is defined as paid form of non-personal communication about an organization, product, service or idea by an identified sponsor. ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती त्याची डेफिनेशन बघायला गेलं तर नॉन पर्सनल कम्युनिकेशनचा फॉर्म आहे, की इथे पर्सनल कम्युनिकेशनच होत नाही, की कुठलाही पर्सन जाऊन तिथे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही. आपल्याला टीव्हीवर आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, ठीक आहे, ते नॉन पर्सनल आहे. कारण ते आपण एका डिजिटल किंवा व्हिज्युअल मीडियममध्ये बघत असतो आणि ते ॲट अ टाइम नंबर ऑफ पीपल पर्यंत पोहोचतं. त्याच्यामध्ये there are several reasons of advertising being an important part of marketers IMC programs, such as media advertising is the most cost effective way to reach large number of customers. की मीडिया जे आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा, तर तो लार्ज कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो. आता मार्केटिंग करायचं म्हटलं तर ते कम्पॅरेटिव्हली खूप कॉस्टली जाईल, की एवढे नंबर ऑफ कस्टमर पर्यंत पोहोचणं अवघड आहे. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कस्टमर्स जे आहेत किंवा पब्लिक रिव्ह्यू हा खूप जास्त असला तरी त्याला कॉस्ट जास्त स्पेंड करावी लागते. 30 सेकंड्सच्या वगैरे कमर्शियल ॲड्स जरी बघत असलो आपण, तरी त्याला करोड्स रुपीज त्यांनी स्पेंड केलेले असतात त्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. नेक्स्ट पॉइंट आहे दी ॲव्हरेज 30 सेकंड कमर्शियल ऑन दी 4 मेजर टेलिव्हिजन नेटवर्क्स ड्युरिंग प्राईम टाईम प्रोग्रामिंग रिचेस नियरली 5 मिलियन हाऊसहोल्ड्स. आता ह्याच्यात त्यांनी त्याचं एक ॲव्हरेज दिलंय, की 30 सेकंडचे कमर्शियल ॲड जर असतील, की जे टॉप टेलिव्हिजन प्रोग्रामवर त्यांच्या प्राईम टाईमवर दाखवल्या गेल्या असतील, तर त्या 5 मिलियन हाऊसहोल्ड पर्यंत पोहोचलेले असतात ॲट अ टाइम. मग प्राईम टाईम जो असतो तर तो इव्हिनिंग 7 to 10 किंवा 9 असा कन्सिडर केलेला असतो. त्याच्यानंतर आहे इट ॲक्ट्स ॲज अ व्हॅल्युएबल टूल फॉर बिल्डिंग कंपनी ऑर ब्रँड इक्विटी ॲज अ पॉवरफुल टूल टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू कन्झ्युमर. की हे खूप व्हॅल्युएबल टूल आहे, की त्या ब्रँडची इन्फॉर्मेशन किंवा त्या कंपनीची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पोहोचवण्याचं. कारण एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचं ॲडव्हर्टाइजमेंट्स दाखवल्या जातात, तेव्हा ते अवेलेबल आहे किंवा असे प्रॉडक्ट्स आहेत, हे पहिला एक ब्रँड अवेअरनेस किंवा प्रॉडक्ट अवेअरनेस क्रिएट केला जातो. त्याच्यानंतर अबाउट एक्सपिरियन्स, युटिलायझेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, तर ते त्याच्यातून पोहोचवले जातात. आणि दुसरा एक महत्त्वाचा आस्पेक्ट ह्याच्यात आहे, की ती ॲडव्हर्टाइजमेंट कोण करत आहे.
जर पॉप्युलर सेलिब्रिटी ते ऍडव्हर्टाइजमेंट करत असतील, मग ते स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा कोणी ऍक्टर ऍक्ट्रेस असतील, तर ते जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट करतात तेव्हा त्यांचा इम्पॅक्ट वेगळा असतो. त्याची ब्रँड इक्विटी जी आहे तर ती हाय असते. नेक्स्ट आहे द नेचर अँड पर्पज ऑफ ऍडव्हर्टायझिंग डिफर फ्रॉम वन इंडस्ट्री टू अनदर इंडस्ट्री. की त्याचा पर्पज आहे किंवा नेचर जो आहे तर तो डिफाईन करतो की कुठल्या रिझनसाठी ऍडव्हर्टाइजमेंट गेली आहे, की एकतर फक्त अवेअरनेससाठी गेलेली असते किंवा त्या कंपनीचं किंवा प्रोडक्टचं रेप्युटेशन पडलेलं असेल तर त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते, किंवा गव्हर्नमेंटच्या काही ऍडव्हर्टाइजमेंट असतात, मग पोलिओ डोसच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर advertising can also be done by the company to stimulate the demand for the product category such as milk or beef. It is also used to meet and reach the current and potential customer. की तुमचे एक्झिस्टिंग आणि तुमचे पोटेन्शियल कस्टमर जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. मग मिल्क किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट जर आपण कन्सिडर केले तर अमूल असेल किंवा गोकुळ आहे, त्याच्यानंतर चितळे आहेत, तर हे लोक सुद्धा त्या ऍडव्हर्टाइजमेंट करतात. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍडव्हर्टायझिंग. देर आर 4 ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट वन इज अ ट्रायल, की कस्टमरने तुमचं प्रोडक्ट जे आहे तर ते ट्राय केलं पाहिजे, ट्रायल बेसिसवर परचेस केलं पाहिजे, जर ते तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर नसतील तर. जर तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर असतील तर त्याच्यामध्ये कंटिन्युइटी राहिली पाहिजे, की ते जे तुमचं प्रोडक्ट यूज करतायत तर ते तुमचं प्रोडक्ट परचेस करत राहिले पाहिजेत. त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर आलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रँड स्विच मध्ये एखाद्या वेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट यूज केलं जातंय जे तुमचं कॉम्पिटिटिव्ह आहे मार्केटमध्ये, त्या प्रोडक्ट पासून तुम्हाला तुमचा प्रोडक्ट यूज करण्यासाठी कंझ्युमरला कन्व्हिन्स करायचं आहे, त्यांना त्यांचा ब्रँड स्विच करायला लावायचा आहे तुमचं प्रोडक्ट यूज करण्यासाठी. त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट हॅमर केल्या जातात कंटिन्युअसली दाखवून. त्याच्यानंतर स्विचिंग बॅक, की तुमचा कंझ्युमर तुमचं प्रोडक्ट युटिलाइज करत होता आणि आता तो दुसरं प्रोडक्ट यूज करतो, तर पुन्हा तो कंझ्युमर तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला स्विचिंग बॅक स्ट्रॅटेजी जी आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू, की आपण आधीचं प्रोडक्ट वापरत होतो तेच चांगलं होतं, तेच यूज करायला पाहिजे असं म्हणून कंझ्युमर स्विच बॅक होतो टू युअर प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट मार्केटिंग आपल्याला माहित असेलच, की कम्युनिकेट डायरेक्टली विथ टार्गेट कस्टमर टू जनरेट अ रिस्पॉन्स अँड ऑर अ ट्रान्झॅक्शन. डायरेक्ट मार्केटिंग इज मच मोर दॅन डायरेक्ट मेल अँड मेल ऑर्डर कॅटलॉग्स. की डायरेक्ट मार्केटिंगमध्ये पर्सन टू पर्सन कम्युनिकेट केलं जातं, किंवा डिरेक्टली मेल्स असतील, कॉल्स असतील, किंवा आपण लीड जनरेट झालेले असतात, तर त्याचा फॉलोअप ठेवतो, तर ही डायरेक्ट मार्केटिंगची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह और इंटरनेट मार्केटिंग. Advertisement of technology and development has led to dramatic growth of communication through interactive media, particularly the internet. Um, Internet marketing also refers to as I-marketing, web marketing, online marketing, or e-marketing. Is the marketing of products or services over the internet. आता इंटरनेटवर मार्केटिंग करणं म्हणजे इंटरनेट किंवा इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग अशी सोपी कन्सेप्ट आहे. तर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्या इंटरनेट थ्रू मार्केट होताना दिसतात. आपल्याला ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट्स दिसतात, ऑनलाईन पॅम्पलेट्स येतात, किंवा तुमचे सोशल मीडिया अकाउंट जे असतात तर त्याच्यावर पण त्या त्या कंपनीचे पेजेस असतात, की
त्याच्यावरून त्यांच्या प्रॉडक्टच्या किंवा सर्व्हिसेसच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स तुम्हाला दिलेले असतात. त्याच्यानंतर कुपन्स जे आहेत तर ते तुमच्या अकाउंटला म्हणजे ऑनलाईन वेबसाईट्स कुठल्या यूज करत असाल, ऑनलाईन स्टोअर्स, तर कुपन्स तुमच्या अकाउंटला येतात, की स्पेसिफिक ब्रँडचे प्रॉडक्ट परचेस केले तर तुम्हाला एवढा-एवढा डिस्काउंट मिळेल म्हणून. ठीक आहे. ही सगळी इंटरनेट मार्केटिंग आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स प्रमोशन. Sales promotion is defined as those marketing activities that provide extra value or incentives to the sales force, distributors, consumers, and can stimulate sales. Sales promotion is generally broken into two major categories: customer oriented and trade oriented approach. सेल प्रमोशन कशासाठी केलं जातं तर एकतर कस्टमरला अप्रोच करण्यासाठी हा पहिला कॅटेगरी आहे आणि दुसरी आहे ट्रेड प्रमोशनसाठी. तर तुमचे डिस्ट्रिब्युटर्स आहेत, होलसेलर्स जे आहेत, तर ते तुमचे प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तयार होतील. ते त्या मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट स्प्रेड करतील. आता consumer oriented sales promotion is targeted to the ultimate user of a product or service and includes um, couponing, sampling, premiums, rebates, contest, uh, sweepstakes and point of purchase materials. की हे प्रमोशन जे आहे कन्झ्युमर ओरिएंटेड, तर त्याच्यामध्ये कुपन्स दिले जातात. मग तुम्हाला मॅकडीचं कुपन मिळालं किंवा CCDचं कुपन मिळालं, तर त्याच्यावर 50% डिस्काउंट असतो. म्हणजे तुम्ही ते कुपन यूज करण्यासाठी तरी तिथे जाता आणि ते परचेस करता. त्याच्यानंतर प्रीमियम किंवा रिबेट्स आहेत, कॉन्टेस्ट असतात, की त्या कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर म्हणून ते स्पेसिफिक कंपनीचे किंवा स्पेसिफिक ब्रँडचे प्रॉडक्ट जे आहेत तर ते मिळतात. त्याच्यानंतर सेल्स प्रमोशन म्हणून जर कन्सिडर केलं तर सेल्स प्रमोशन मे नॉट सीन ॲज अ स्टायलिश ऑर सोफिस्टिकेटेड ॲज मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग. But expenditure on the tool is quite high. It is important to realize that full advertisement agencies specializing in advertising planning, creative planning, and media placement typically do not prepare sales promotion material for clients. आता सेल प्रमोशन मध्ये ट्रेड ओरिएंटेड अप्रोच जर ठेवला तर त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मार्जिन ऑफर करणं असेल, त्यांना डिस्काउंट ऑफर करणं असेल, तर ह्या गोष्टी करून जे आहे तर त्यांना ती एजन्सी दिली जाते. ठीक आहे. म्हणजे त्या मार्केटमध्ये होलसेलर्स असतील, रिटेलर्स असतील, तर ते त्या एजन्सी घेतात त्या स्पेसिफिक प्रॉडक्टच्या किंवा कंपनीच्या प्रॉडक्ट्ससाठी. त्याच्यानंतर आहे पब्लिसिटी. Publicity is non-personal communication about the product, services, organization, or idea not directly paid for or run under the identified sponsorship. It comes in the form of news story, editorial, or announcement about an organization and its products and services. The publicity जे आहे तर ते पर्पजफुली केलं जात नाही. ऑर्गनायझेशनमध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पब्लिसिटी ऐकलं असेल. एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत जर काही न्यूज आली, तर तो पब्लिसिटी स्टंट होता किंवा नवीन सिनेमा रिलीज होतोय म्हणून त्यांनी ते टाकलेलं पोस्टर असतं. मग ते पब्लिसाइज होतं किंवा त्यांचं अजून एखादी ॲक्टिव्हिटी असेल. तर हे कशामुळे केलं जातं, की ते कुठेही मनी स्पेंड करत नाहीत. तर ते एखादी ॲक्टिव्हिटी करतात किंवा अशी एखादी गोष्ट घडते त्यांच्या सर्कमस्टन्सेसमध्ये की जेणेकरून सोशल मीडिया जो आहे किंवा आपलं रिपोर्टर्स असतील की जे न्यूजपेपर किंवा एडिटोरियल लिहितात तर ते त्याची दखल घेतात. ठीक आहे.
मग ही आहे पब्लिसिटी, की जिथे पर्पजफुली स्वतः मनी इन्व्हेस्ट करून लोकांपर्यंत न्यूज पोहोचवल्या जात नाहीत. त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस ऑफ पब्लिसिटी जर बघायला गेलं तर क्रेडिबिलिटी आणि लो कॉस्ट, की consumers tend to be less skeptical towards favorable information about products and services when it comes up from a source they perceive as unbiased. की अनबायस्ड सोर्स जर असेल, क्रिटिक्स जे असतात तर ते काय करतात, प्रोडक्ट पब्लिसाइज करतात इनडायरेक्टली, की एखादे प्रोडक्ट यूज केल्यानंतर, सर्व्हिसेस यूज केल्यानंतर त्याच्यावर जो रिव्ह्यू देतात तर कस्टमर तो फॉलो करतात, म्हणजे क्रेडिबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लो कॉस्ट. Low cost, it is a low in cost as company does not have to pay for the booking of time and space in medias such as television, radio and newspaper. ही कंपनी त्याच्यामध्ये स्पेंड करतच नाही, की आम्हाला एवढा कॉलम हवाय किंवा आम्हाला ही न्यूज छापून आणायची आहे किंवा ही ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर द्या. नाही, ते मीडियाचं सिलेक्शन आहे, मीडियाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक रिलेशन्स. There is difference between publicity and public relation. When an organization systematically plans and distributes information in an attempt to control and manage its image and the nature of publicity it receives, it is really engaging in function known as public relations. आता पब्लिक रिलेशन आणि पब्लिसिटी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं, पब्लिक रिलेशन हा सिस्टमॅटिक प्लॅन असतो ऑर्गनायझेशनचा, की एक्झिस्टिंग कस्टमरला कसं अप्रोच करायचं, त्यांच्याशी रिलेशन्स कसे बिल्ड करायचे, किंवा पब्लिक रिलेशन स्टेक होल्डरशी पण मेंटेन केले जातात. त्या स्टेक होल्डरमध्ये आपले सप्लायर, डिस्ट्रीब्युटर असतील, शेअर होल्डर आहेत, तर हे सुद्धा आले. त्याच्यामध्ये फक्त कंझ्युमर येत नाहीत. तर बिझनेस टू बिझनेस डील करताना सुद्धा PR हा फॅक्टर खूप जास्त मोठा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे पर्सनल सेलिंग. The final element of organization's promotional mix is personal selling, a form of person-to-person communication in which seller attempts to assist a prospective buyer to purchase the company's product or service or to act on an idea. आता एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जे असतील तर ते इन पर्सन जाऊन सेल आउट करणं किंवा त्याचं डील क्रॅक करणं म्हणजे पर्सनल सेलिंग झालं. आता बिझनेस टू बिझनेस मध्ये सुद्धा हे डील केले जातात. आता आपण MR जे बघतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ते काय करत असतात, पर्सनल सेलिंग करत असतात. ठीक आहे. डिस्पेन्सरीज असतात किंवा हॉस्पिटल्स असतील, तर तिथे जाऊन व्हिजिट करतात, त्या डॉक्टरना त्यांचे प्रोडक्ट्स असतात तर ते दाखवतात, सॅम्पल्स देतात आणि त्यांचे कंपनीचे प्रोडक्ट किंवा प्रिस्क्रिप्शन यूज करण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करतात. ठीक आहे. पर्सनल सेलिंग. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप, दॅट इज इव्हेंट मार्केटिंग. Sponsorship or event marketing combine advertising and self promotion with public relation. आता स्पॉन्सरशिप ही सध्या खूप जास्त चाललेली कन्सेप्ट आहे. कारण एखादा इव्हेंट स्पॉन्सर करणं किंवा अगदी डिजिटल मीडियम मध्ये जरी बघितलं, एंटरटेनमेंट मीडियम मध्ये, तरी सुद्धा एखादी शॉर्ट फिल्म असेल किंवा वेब एपिसोड असेल तर तो पण स्पॉन्सर केलेला असतो, की त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती केली जाते, की हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांना काय बेनिफिट मिळालं, किंवा हे प्रोडक्ट यूज केलं किंवा ह्या सर्व्हिसेस किंवा ही स्कीम यूज केली आहे म्हणून त्यांचे मनी सेव्ह झालेत, एक्सेट्रा. याच्यानंतर आहे सोशल मीडिया मार्केटिंग. The concept of social media marketing basically refers to the
process of promoting businesses or website through social media channels. It is a powerful marketing medium that is define the way people are communicating. It is one of the significantly low cost promotional method that provide business large number of links and huge amount of traffic. सोशल मार्केटिंग जर बघायचं झालं तर नंबर ऑफ कस्टमर पर्यंत ऍट अ टाइम रीच होणं, पोहोचणं. तर सोशल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया अकाउंट जे आहेत, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, युट्यूब आहे, तर या सगळ्या अकाउंट वरून नंबर ऑफ कस्टमर पर्यंत किंवा त्या मार्केट पर्यंत पोहोचणं, मग हे लो कॉस्ट आहे. म्हणजे फेसबुकवर पोस्ट करायला पैसे लागत नाही, ठीक आहे, किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज तयार केलंय आणि त्याच्यावर पोस्ट करत असतो. आता बिझनेस अकाउंट असतील तर त्याला काहीतरी अमाऊंट आहे, पण तरी सुद्धा ती चिपर आहे कम्पॅरेटिव्हली. त्याच्यानंतर मोबाईल मार्केटिंग नावातच आहे की मोबाईल हा डिव्हाइस जो आहे, आयदर टू सेंड अ सिम्पल मार्केटिंग मेसेज, टू इंट्रोड्यूस देम टू अ न्यू ऑडियन्स, participation based campaign, or to allow them to visit a mobile to website. Mobile connectivity not only enables people to connect to the internet via the cellular telephone or the other gadgets, but also uh, consolidates the different communication channel in a simple yet and effective medium. आता मोबाईल मार्केटिंग थ्रू तुम्हाला वेबसाईट लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात, किंवा तुम्हाला डिरेक्टली कॉल केला जातो, मेसेजेस येतात. हे काय आहे? हे मोबाईल मार्केटिंग आहे, की मोबाईल कनेक्टिव्हिटी चा यूज करून जे मार्केटिंग केलं जातं ते मोबाईल मार्केटिंग आहे. ठीक आहे, तुम्हाला नंबर ऑफ मेसेजेस आहेत, कॉल्स आहेत, तर ते दिवसभरात येत असतात. ते मोबाईल मार्केटिंग आहे. मग ते स्पेसिफिक सर्व्हिसेसचे असतील, मग ते क्रेडिट कार्डचे असतील, पॉलिसीच्या रिलेटेड असतील, किंवा प्रोडक्ट परचेस करण्यासाठी असतील. ठीक आहे. IMC planning process. Planning plays a fundamental role in the development and implementation of an effective promotional program. The individuals involved in promotion design a promotional plan that provides the framework for developing, implementing, and controlling the organization's integrated marketing communication program and activities. The इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅनिंग प्रोसेस जी आहे, तर ती आपण स्टेप वाईज बघणार आहोत. तर आता त्याच्यात प्लॅनिंग हा खूप इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल प्लॅन आहे, बरोबर आहे, की आपण कुठलीही गोष्ट करायच्या आधी त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग आहे, की त्याचं डिझाईन आहे, की ते कसं वर्क होणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे, तर ते आपण कॅल्क्युलेट करतो किंवा प्लॉट करतो. तर त्याच्यातली पहिली स्टेप आपण बघूया. आपण या डायग्राम मध्ये या सगळ्या स्टेप्स बघणार आहोत आज. तर पहिलं आहे रिव्ह्यू ऑफ मार्केटिंग प्लॅन. And the first step in IMC planning process is to review the marketing plan and objectives. Before developing a promotional plan, marketers must understand where the company has been, its current position in the market, where it intends to go, and how it plan to get there. Most of this information should be contained in the marketing plan. पहिली जी स्टेप जी आहे तर ती रिव्ह्यू ऑफ मार्केटिंग प्लॅन, की आता कंपनीची मार्केटमधली पोझिशन काय आहे. ठीक आहे, आणि त्या पोझिशनला कुठल्या लेवल पर्यंत घेऊन जायचंय. तर ते जे आहे, म्हणजे तो जो प्लॅन आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले जातात या प्रोसेसमध्ये. तर
तो मार्केट रिव्ह्यू प्लॅन आहे. आता त्याच्यामध्ये मार्केट प्लॅन्स कॅन टेक सेव्हरल फॉर्म्स बट जनरली इन्क्लूड 5 बेसिक एलिमेंट्स. फर्स्ट वन इज detailed situation analysis that consists of internal marketing audit and review and external analysis of the market competition and environmental factors. आता मार्केट प्लॅन मध्ये पहिलं फॅक्टर आहे की सिच्युएशन अनालिसिस, की ज्याच्यामध्ये इंटरनल मार्केटिंग ऑडिट आहे, रिव्ह्यू आहे, की आता तुमचे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत ऑर्गनायझेशनच्या तर त्या कशा आहेत, त्याच्यातून रिटर्न्स किती येत आहेत. आणि एक्सटर्नल अनालिसिस मध्ये मार्केट कॉम्पिटिटर्स कोण आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किती अफेक्ट करत आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे तर तो स्पेसिफिक मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह दॅट प्रोव्हाइड डायरेक्शन अ मार्केट फ्रेम फॉर अ marketing activities and mechanism for measuring performances. A marketing strategy and program that marketing objectives डिफाईन केल्यानंतर आपल्याला डिरेक्शन देतात की एक्झॅक्टली मार्केटिंग कुठल्या वेने केलं पाहिजे. आपण पॉइंट वाईज बघूया त्याच्यात की मार्केटिंग कुठल्या वेने केलं पाहिजे, कुठल्या सेगमेंट मध्ये केलं पाहिजे, किती नंबर ऑफ ऑडियन्स पर्यंत तुम्ही पोहोचताय, किती टाइम फ्रेम मध्ये, मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज किती चालू आहेत, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड प्रोग्राम दॅट इन्क्लूड सिलेक्शन ऑफ टार्गेट मार्केट्स and decision and plans for 4 elements of the marketing mix. मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे तर ती टार्गेटेड मार्केट इन्क्लूड केल्यानंतर डिसिजन आणि प्लॅनिंग जो आहे तर तो 4 मार्केटिंग मिक्स वर घेतला पाहिजे. प्राइस, प्लेस, प्रमोशन, आपण 4 मार्केटिंग मिक्स नेहमी बघतो. त्याच्यानंतर आहे a program for implementing the market strategy, including determining specific tasks to be performed and responsibilities. मार्केटिंग स्ट्रॅटेजी जे आहेत तर त्याच्यातले स्पेसिफिक टास्क जे आहेत तर ते कसे परफॉर्म करायचे आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणाकोणाकडे असणार आहेत. मग त्याच्यामध्ये कॅम्पेनची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, ऍडव्हर्टायझिंगची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे आहे, बजेट कोणी फिक्स करायचंय, एक्सेट्रा. A process for monitoring, evaluating performance and providing feedback so that proper control can be maintained and any necessary changes can be made in the overall marketing strategy or tactics. की परफॉर्मन्स जो आहे किंवा प्लॅन जो एक्झिक्यूट होतोय तर त्याच्यावर प्रॉपर मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन असायला पाहिजे. मॉनिटरिंग अशासाठी की जो प्लॅन केलाय तो ॲक्युरेटली एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि इव्हॅल्युएशन की एक्झिक्यूट झालेला प्लॅन जास्तीत जास्त एक्सपेक्टेड रिझल्टला मॅच करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे अनालिसिस ऑफ प्रमोशनल program situation. After the overall marketing plan is reviewed, the next step in developing a promotional plan is to conduct the situation analysis. In the IMC program, the situation analysis focuses on the factor that influence or are relevant to the development of the promotional strategy. अनालिसिस जर बघायला गेलं तर आपण ह्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स असं बायफर्गेशन येतं. इंटरनल अनालिसिस internal analysis assesses relevant areas involving the products or service offering and the firm itself, the capabilities of the firm and its ability to develop and implement a successful promotional program, the organization of the promotional department and the success and failures of the past programs should be reviewed. The analysis should study in relative advantages and disadvantages of performing promotional function in-house as opposed to hiring an external agencies. इंटरनल अनालिसिस जर कन्सिडर केलं तर पास्ट परफॉर्मन्सेस जे आहेत किंवा ऑर्गनायझेशनची हिस्ट्री आहे, त्याच्यातले एक्सपिरियन्स, त्याच्यातले कॅल्क्युलेशन्स असतील,
तर ह्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून तो परफॉर्मन्स अॅनलाइज केला पाहिजे. तर स्वॉटच्या पॅरामीटरमध्ये जर आपण कन्सिडर करायला गेलो, तर स्ट्रेंथ आणि वीकनेसेस आहेत ऑर्गनायझेशनचे, तर ते प्रॉपरली अॅनलाइज करता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे एक्सटर्नल अनालिसिस. External analysis focuses on characteristics such as the firm's customer market segmentations, positioning strategies, competitors, etc. An important part of external analysis is detailed consideration of customer characteristics, buying patterns, decision process, and the factors influencing their purchase decisions. एक्सटर्नल अनालिसिस मध्ये कस्टमरचे कॅरेक्टरिस्टिक्स येतात, त्यांचे परचेसिंग डिसिजन येतात, मार्केट सेगमेंटेशन आहे, पोझिशनिंग स्ट्रॅटेजीज आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करायला लागतात स्वॉटच्या पॅरामीटरवर. अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स जे आहेत, अपॉर्च्युनिटीज म्हणजे मार्केटमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज काय मिळू शकतो की जो त्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ असेल, ज्याच्यामुळे तो बिल्डअप करता येईल. आणि थ्रेट जो आहे की कॉम्पिटिटर्स किती स्ट्रॉंग आहेत, नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स किती आहेत, सबस्टिट्यूट्स किती आहेत, एक्सटर्नल फॅक्टर्सचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल अनालिसिस मध्ये येतील. नेक्स्ट स्टेप जी आहे ती अनालिसिस ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस. This stage of promotional planning process examines how the company can effectively communicate with customers in its target markets. The promotional player must think about the process consumers will go through in the responding to marketing communications. The response process for products or services for which consumer decision making is characterized by a high level of interest is often different from that for low involvement or routine purchase decision. These strategies will influence the promotional strategies. कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे तर ती या स्ट्रॅटेजीमध्ये बिल्डअप होते की टार्गेटेड मार्केटमध्ये कुठल्या कम्युनिकेशन प्रोसेसमुळे जास्तीत जास्त कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचता येईल, त्यांची लँग्वेज काय असायला पाहिजे, त्याच्यानंतर कन्व्हिक्शन मेथड काय असायला पाहिजे. तर ही कम्युनिकेशन अनालिसिस प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन, बजेट डिटर्मिनेशन. After the communication objectives are determined, marketers have to focus on the promotional budget. There are two basic questions that have to be answered at this point. What will be the promotional program cost and how will the money be allocated? The budget determination मध्ये जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात किंवा प्रमोशन्स केले जातात तर त्याच्या कॉस्ट खूप हाय असतात. जेव्हा कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह सेट करतो की आपल्याला नंबर ऑफ कस्टमर्स किती रीच आउट व्हायचेत आणि कुठल्या वेने व्हायचे, त्याच्यानुसार पहिले 2 क्वेश्चन जे आहेत की प्रमोशनल प्रोग्रामची कॉस्ट काय असेल. आता जर कुठला प्रमोशनल इव्हेंट करायचा असेल तर त्या इव्हेंटला प्रमोट करायची कॉस्ट किती असेल, किंवा एखाद्या ऍडव्हर्टायझिंग जर सिलेक्ट करणार असो तर त्या ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेनची कॉस्ट किती असेल. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की तुम्ही त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा प्रमोशनल इव्हेंटमध्ये किती बजेट अलोकेट करू शकता. ठीक आहे, कारण ते तुमच्या ड्युरेशनवर, नंबर ऑफ डेजवर, त्याच्यानंतर प्राईम टाइम असेल किंवा अगदी प्रिंट मीडियामध्ये गेलात तरी फ्रंट पेजवर न्यूज हवी असेल तर त्याचे रेट्स वेगळे असतात. ऍडव्हर्टाइजमेंटचे त्या कॉलमच्या साईजनुसार वेगळे असतात. त्याच्यानंतर त्याच्यात नंबर ऑफ लेटर्स, कलर, फॉन्ट या सगळ्या गोष्टी चार्जेबल असतात. ठीक आहे, म्हणजे त्यानुसार चार्जेस व्हॅरी करतात. तर बजेट डिटर्मिनेशन की तुम्ही त्याच्यामध्ये किती कॉस्ट जी आहे तर ती स्पेंड करणार आहात.
त्याच्यानंतरची स्टेप आहे डेव्हलपिंग द इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्रोग्राम. Developing the IMC program is generally the most involved and detailed step of promotional planning process. Each promotional mix element can certain advantages and limitations. At this stage of planning process, decisions have to be made regarding the role and importance of each element and their coordination with the one another. की प्रमोशनल मिक्स आहेत किंवा कम्युनिकेशनचे जे काही बाकीचे आपण इलेमेंट्स कन्सिडर करतो की पब्लिक रिलेशन असेल, पर्सनल सेलिंग आहे, सेल्स प्रमोशन आहे, ऍडव्हर्टायझिंग आहे, डायरेक्ट मार्केटिंग आहे, इंटरनेट मार्केटिंग आहे. तर ह्या सगळ्या कम्युनिकेशन प्रोग्राम मध्ये कोऑर्डिनेशन असायला हवं आणि ते मीडियम सिलेक्ट करताना नंबर ऑफ कस्टमर, त्याच्यावर स्पेंड होणारी अमाऊंट जी आहे ते कॅम्पेनसाठी सेट केलेलं बजेट जे आहे तर याच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन असायला हवं. आणि लास्ट पॉइंट आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएट अँड कंट्रोल दी IMC program. The final stage of promotional planning process is monitoring, evaluating, and controlling the promotional program. It is important to determine how well the promotional program is meeting communications objectives and helping the firm accomplish its overall marketing goals and objectives. The promotional planner wants to know not only how well the promotional program is doing, but also the reasons for this same. This final stage of the process is designed to provide managers with continual feedback concerning the effectiveness of the promotional program, which is turn can be used as input into the planning process. The results achieved by the current promotional program can be used in subsequent promotional planning and strategic development. The monitoring, evaluation and control हे 3 स्टेप्स लास्ट स्टेप मध्ये येतात की जो प्लॅन आपण एक्झिक्यूट केला होता तर तो एक्झिक्यूट करताना अकॉर्डिंग टू प्लॅन तुमचं प्रोसेस जी आहे तर ती वर्क होतीये का, इव्हॅल्युएशन मध्ये की त्याच्यामध्ये ॲक्युरेट तुम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे आणि ॲक्च्युअल रिझल्ट आहे तर त्याच्यामध्ये किती गॅप पडते. ती जर जास्त होत असेल एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल मध्ये तर ती कंट्रोल केली गेली पाहिजे. मग त्या स्पेसिफिक एरियावर वर्क करून त्याचे एक्सपेक्टेड रिझल्ट जे आहेत तर ते मीट झाले पाहिजेत. ठीक आहे. आता हे आपण IMCच्या स्टेप्स बघितल्या. Communication. This communication process has basically 7 different steps, 7 steps which are sequential in determining the target audience and also the communication required for each target audience to have the product or service bought by them. Let us now see these 7 different steps in a block diagram. The first step is situation analysis. Analysis of the situation that is in the market. Then the SWOT analysis is done. The SWOT analysis is done by the marketer. And then communication process analysis. Communication process analysis is done by the marketer to analyze whether the process of communication used is effective enough to reach the target audience. Then the marketer does budget determination, because without a budget, no marketing activity is possible. Then after determining the budget, they develop the integrated marketing communication program, which will help them to reach the target audience. And then the 6th step is implementation of the program. Implementation of the program. And finally, it ends up with monitoring. It ends up with monitoring. So these are all the steps which is involved in the IMC process. The first, we'll just have it as a block so that
it will be easy for you to understand it more clearly. Budget is determined and okay. Now, with this block diagram, we will just explain each and every individual steps in detail before combining all the steps in one single entity. The first step in this is situation analysis. Situation analysis. What do you mean by situation analysis? The marketer does an environmental analysis to determine the type of people, type of consumers in the particular market and their lifestyle, the culture, etc., so that the impact that is created by such an analysis on the brand is ascertained. Then they review certain plans which they have for a particular market and comes out with a marketing plan for the market which has been identified by the marketer to market their products or services. Then they ascertain the promotional strategies which are necessary in a market, and they ascertain the role of marketing promotions in certain markets. Role of marketing promotions in these markets, and this will help them in building the brand and enhancing the corporate image of the company. In other words, the marketer analyzes the situation which leads the consumer to buy their products. So this is very important step in integrated marketing communication program, because only when you know what is required by the consumer, you can devise the communication model in such a way that it pleases the audience and makes the consumer to buy your product or service and give you more profitability. The next step in this is the SWOT analysis. What is SWOT? SWOT, as you all know, is strength, the strengths, weaknesses, opportunities, and threats. A SWOT analysis is done. The companies will have few plans. These plans are put into analysis mode, and the strengths, weaknesses, opportunities, and threats of all the plans, plan A, B, C, D, all those plans are ascertained, and from that, the most effective plan is selected. The effective plan is selected. Most effective plan is selected. The category of plan to be selected is dependent upon the objectives that has been laid down by the company with respect to its marketing plan, and also the profitability expected. When you do this SWOT analysis, you can understand the strengths, weaknesses, opportunities, and threats, and it is very evident here that the plan which you need to select need not be one full plan. It can be a mixture of 4 different plans. It can be a mixture of 2 plans, and it can be anything like that. So the companies need to have a look into it and make the SWOT analysis in the most profitable manner. The next step in this process is analysis of communication process. Analysis of communication process. Okay, you have to devised the plan. As a company, plan is ready. Now, how to execute the plan? How to execute? The plan can be executed only through proper communication channel. Proper communication channel, which means you have to select the media vehicle which is very efficient to implement your plan. Media vehicle means print ads or television ads, or banners, etc. You have to select the media vehicle. The selection of media vehicle involves a very sophisticated process. It's not very easy to select a media vehicle. You have to be very careful about the media vehicle, because the media vehicle which you select should reach the target audience. You cannot have a print ad and put it in a village where print ads are not delivering. So it's very important to select the media vehicle with respect to the objectives you have and with the profitability levels that you are expecting in a particular process. When you do this, what they do is they establish the communication goals,
the goal of the marketer. I mean, what the marketer wants to communicate to the particular target audience. It has to be established in this particular scenario, and you have to imagine how source, message, and channel are perceived. You yourself has to change as a consumer and see. You are having a source, you are having a message, and you have selected the media vehicle or the channel. But how the consumer will take it, you have to analyze this motto. You have to transform yourself into the shoes of the consumer and see whether you yourself will like the advertisement being a common consumer. The next step is budget determination. You have all the plans ready. The communication model is ready. But what you require for implementing any program, finance is required. Finance or money is required. So you have to draft a budget and see estimated costs for implementing the IMC program, for implementing the IMC process or program, so that you might know whether you can afford for the particular cost or you need to pump in more money to execute this particular program. And while budgeting, you have to make sure that costs are optimal with processes. Unnecessary costs have to be avoided, and the costs, if it is going to give you good results, there is no point in restricting the cost. So it's very important step as far as the IMC process is concerned. It involves all the departments, right from marketing and the finance departments, to sit and plan for the budget required for carrying out the IMC process. The next step is development of program, development of IMC program. This involves developing advertising slogans, taglines, etc. And also like the time in which the program has to happen. For example, when you are going to do it in a TV or between some programs in the TV, you have to analyze and decide which time is prime for advertisements, because it depends on people. If, for example, if your product is targeted at housewives, the best time is to target is the prime time where these programs and events related to ladies are being telecasted in the TV, so that you make full use and you can have a good support of the media vehicle to take your product to the consumer mind. For example, if you are targeting youngsters, you can probably take the time of sports events, live sports events, so that you can target the youngsters. Likewise, you have to define each and every target consumer and develop the IMC program based on their preference and their, based on their availability, so that the target audience are reached fully and the IMC program is utilized effectively. Now, implement the IMC program. The next step is implementation of IMC program. You have designed it. In this stage, the real program happens. The ads are being telecasted, and banners are displayed. While doing this, it's very important that a person from the marketing team oversees this activity. You have to select where to put up banners, and you need to make sure that banners are obstacle free. They are not out of visibility of the consumer. And while you do this, the IMC program live feedback can be garnered from consumers, maybe through a program can be garnered through a program like a specific program on this in the TV ads, or by having an interview with people who are shopping in malls or shops, small shops, etc. The final step is monitoring. You have implemented the IMC program. You have to now monitor the program and collect feedback from individuals. Because feedbacks are very important in improving the program. Now, based on feedbacks,
you improve the program dynamically. While it is in use, you can improve the program dynamically, or you can probably change the media vehicle and see if it works. Change the media vehicle and have a control over the expected results. And when there are some results coming, you can do the gap analysis to find out the gap between perceived and actual outputs of the IMC program. I think with this you would have got some information about the IMC program and its effectiveness. In our next session, we'll meet you with yet another